वेलकम FY BBA स्टुडंट्स. पाठीमागच्या लेक्चरला आपण हिस्टोग्राम म्हणजे काय हे स्टडी केलेले आहे. त्याप्रमाणे फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन आणि फ्रिक्वेन्सी कर्व हे ग्राफचे प्रकार आपण स्टडी केलेले आहेत. लास्ट टाइम वी हॅव स्टडीड द टाइप्स ऑफ ग्राफ इन विच वी हॅव स्टडीड द हिस्टोग्राम, देन फ्रिक्वेन्सी पॉलिगॉन अँड फ्रिक्वेन्सी कर्व, आणि त्याच्यावरती आधारित असणारे वेगवेगळे न्यूमरिकल्ससुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. आज आपणाला त्याच्यानंतर असणारा पॉईंट स्टडी करायचा आहे आणि त्या पॉईंटचं नाव आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व किंवा त्याला ओगिव असे म्हणतात. कमिंग टू नेक्स्ट पॉईंट अंडर युअर सिलेबस, अंडर कन्सिडरेशन इज we have to study the ogive. There are two types of ogives. One is less than cumulative frequency type and another is more than cumulative frequency type. चला तर मग आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपचा ओगिव कसा असतो ते आपण स्टडी करू. त्याप्रमाणे मोर दॅन फ्रिक्वेन्सी टाईपचा ओगिव कसा आहे हे आपण या ठिकाणी स्टडी करू. या ठिकाणी लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपचा जो कर्व आहे ओगिव, त्याचप्रमाणे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपचा जो कर्व आहे ओगिव, यांच्या मार्फत आपणाला मेडियन जे आहे ते मेडियन आपणाला चांगल्या प्रकारे समजते. जसं हिस्टोग्राममध्ये आपणाला मोड समजतो त्याचप्रमाणे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपचा ओगिव आणि मोर दॅन फ्रिक्वेन्सी टाईपचा जो कर्व आहे म्हणजेच ओगिव, यांच्याद्वारे आपणाला मेडियन हे आपणाला समजते. म्हणजे पहिला पॉईंट आपण काय स्टडी केला, इट इज यूज्ड टू फाइंड द मेडियन ऑफ द क्लास. त्याच्यानंतर हा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपचा कर्व कसा काढायचा हे या ठिकाणी आपण स्टडी करणार आहोत. तर लेस दॅन टाईपचा क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपचा कर्व काढण्यासाठी आपणाला दोन ॲक्सिस कन्सिडर करावे लागणार आहेत. या ठिकाणी हा जो ॲक्सिस आहे या ॲक्सिसला आपण एक्स ॲक्सिस असा आपण कन्सिडर करू आणि या ॲक्सिसला वाय ॲक्सिस असा आपण म्हणू. म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी दोन ॲक्सिस आपण कन्सिडर करतोय. एक आहे एक्स ॲक्सिस आणि दुसरा आहे वाय ॲक्सिस. मग परत प्रश्न निर्माण झाला की एक्स ॲक्सिसला कोणते व्हेरिएबल्स घ्यायचे आणि वाय ॲक्सिसला कोणते व्हेरिएबल घ्यायचे. तर एक्स ॲक्सिसला आपण अप्पर लिमिट्स घेणार आहोत आणि वाय ॲक्सिसला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण घेणार आहोत. आणि मग यांचा काय करायचा आहे, ग्राफ काढायचा आहे. आणि मग त्या ग्राफवरून आपणाला म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व ओगिव आपणाला समजेल. याच्या मार्फत आपणाला मेडियन क्लासचा मेडियन काय आहे हे आपणाला या ठिकाणी समजते. मग हा चांगल्या प्रकारचा हा जो पॉईंट आहे हे समजण्यासाठी एक आपण एक्झाम्पल पाहू किंवा न्यूमरिकल पाहू आणि ते न्यूमरिकल पाहिल्यानंतर तुम्हाला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व थोडक्यात ओगिव आपणाला चांगला समजेल. तर या ठिकाणी एक एक्झाम्पल मी ब्लॅकबोर्डवरती ऑलरेडी लिहिलेला आहे. पहा, क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व ऑर ओगिव हा पॉईंट आपण स्टडी करतोय. ड्रॉ लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व अँड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व फॉर फॉलोइंग फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन. या टेबलमध्ये फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन दिलेले आहे आणि आपणाला याचे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आणि मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आपणाला या ठिकाणी काढायला सांगितलेला आहे. काय सांगितलंय पहा, मार्क्स 0 to 10 देर आर 5 स्टुडंट्स, 10 to 20 देर आर 12 स्टुडंट्स, 20 to 30 देर आर 43 स्टुडंट्स, 30 to 40 देर आर 32 स्टुडंट्स अँड 40 to 50 देर आर 8 स्टुडंट्स. आणि आपल्याला काय सांगितलंय पहा, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टर्म त्याचप्रमाणे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टर्मचा ओगिव काढा असा प्रकारे या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे. मग आपण हा कर्व काढण्यासाठी ओगिव एक्स आणि वाय वरचे जो ग्राफ काढलेला आहे त्याला ओगिव असे म्हणतात. ओगिव दोन प्रकारचे आहेत, एक म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी टाईपचा ओगिव आणि दुसरा म्हणजे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीचा ओगिव. मग आता पहिल्यांदा आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढणार आहोत.
काय सांगितलंय पहा, अप्पर लिमिट आपल्याला एक्स ॲक्सिसला घ्यायची आहेत आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपल्याला वाय ॲक्सिसला आपल्याला घ्यायची आहेत. मग 0 ते 10 आपण या ठिकाणी पहा, समजा हा क्लास आहे, हा क्लास किती 0 ते 10, फ्रिक्वेन्सी किती 0 ते 10, त्यानंतर काय सांगितलं आहे 10 ते 20, नंतर काय सांगितलं आहे पहा 20 ते 30, नंतर काय सांगितलं आहे पहा 30 ते 40, 30 ते 40, नंतर काय सांगितलं आहे पहा 40 ते 50. ह्यांच्या फ्रिक्वेन्सी कोणत्या दिल्यात पहा, फ्रिक्वेन्सीज क्लास आणि त्याची फ्रिक्वेन्सी दिली तुम्हाला. किती दिली फ्रिक्वेन्सी 5. 0 ते 10 ची फ्रिक्वेन्सी 5 आहे. 10 to 20 ची फ्रिक्वेन्सी किती आहे 12, 12. 20 ते 30 ची फ्रिक्वेन्सी किती आहे 43 आहे. 30 ते 40 ची फ्रिक्वेन्सी 32 आहे. 40 ते 50 ची फ्रिक्वेन्सी 8 आहे. आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढण्यासाठी इथे आपण लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढू अगोदर. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी अगोदर काढू. मग इथं पहा, हे जे 5 आहेत पाठीमागच्या वेळेस आपण स्टडी केले, हे 5 आहेत ते जसं आहे तसंच लिहायचं. हे 5 आणि 12 यांची ॲडिशन करायची. 12 आणि 5 किती येईल 17. 5 + 12 17. 17 आणि 43 यांची बेरीज करायची. 3 आणि 7 10, 1 आणि 1 2 आणि 4 किती 2 आणि 4 60, 60 येईल. 60 आणि 30 90 आणि 2 किती येईल 92, 92 आणि 8 किती येईल 100. म्हणजे आपल्याला ह्या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या ठिकाणी मिळालेल्या आहेत. ह्या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहेत, ह्या फ्रिक्वेन्सी आणि हा क्लास आहे. आणि मग ह्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे आणि त्याच्यावरून आपण या ठिकाणी फ्रिक्वेन्सी काढणार आहोत. कसं करायचं पहा आता. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी किती आहेत 5, 17, 60, 92 आणि 100, म्हणजे 100 पर्यंत व्हॅल्यू आपल्याला घ्याव्या लागणार आहेत. तर मग आपण 100 साठी स्केल निवडायचं आहे आपण. मग 1 युनिट किंवा 1 सेंटीमीटर बरोबर 10, 10 घेऊ 10, हे 10, नंतर 10, 20, 30, नंतर किती 40, 50, 60, 70. त्याच्यानंतर आता इथे आपणाला थोडंसं बसवावे लागेल. मग आपण असं करू पहा, थोडं कमी ह्याच्यामध्ये घेऊ आपण थोडंसं अंतर. इथं घेऊ 10, इथं 20, इथं 30, इथं 40, 50, 60, 70, 80, 90 आणि हे काय 100. आणि हा ॲक्सिस कोणता आहे वाय ॲक्सिस. आणि इकडे काय घ्यायचं आहे पहा आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ॲक्सिसला आपण घेणार आहोत. कळालं इथपर्यंत. मग काय करायचं इकडे स्केल लिहायचं. स्केल इथं स्केल लिहायचं. काय लिहायचं ऑन एक्स ॲक्सिस. एक्स ॲक्सिसला स्केल काय आहे पहा 1 सेंटीमीटर बरोबर किती 10 आणि ते काय आहेत 10 मार्क्स. 1 सेंटीमीटर बरोबर 10 मार्क्स. ऑन वाय ॲक्सिस काय स्केल होईल ऑन वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर काय होईल. सेंटीमीटरच्या ऐवजी युनिट म्हणलं तरी चालतं. युनिट म्हणा काय हरकत नाही, युनिटच म्हटले पुस्तकं. हे काय 10 फ्रिक्वेन्सीज म्हणजे 10 काय स्टुडंट्स 10 स्टुडंट्स. इथपर्यंत समजलं सर्वांना. आता पहा आपण काय करणार अप्पर लिमिट फक्त या ठिकाणी घ्यायचे. आता अप्पर लिमिट कोणते आहेत पहा 0 ते 10 मधले 10 हा अप्पर लिमिट आहे. 10 ते 20 मधला 20 हा अप्पर लिमिट आहे. 20 ते 30 मधला 30 हा अप्पर लिमिट आहे. 30 ते 40चा 40 हा अप्पर लिमिट आहे. आणि 40 ते 50चा 50 हा अप्पर लिमिट आहे. म्हणजे 10ला 10 आणि 5 हे 2 पॉईंट या ठिकाणी कन्सिडर करायचे. म्हणजे हा 10 अप्पर लिमिट 10 लेस दॅन फ्रिक्वेन्सी 5 हा पहिला पॉईंट. नंतर काय करायचं पहा 20 आणि 17. त्याच्यानंतर काय घ्यायचं पहा 30 आणि किती 60. नंतर काय घ्यायचं पहा 40 आणि 92. नंतर 50 आणि किती 100. आणि हे पॉईंट घ्यायचे आणि ग्राफ काढायचा. हा हे एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू हे वाय ॲक्सिसची व्हॅल्यू. हे एक्स ॲक्सिस व्हॅल्यू ही वाय ॲक्सिस व्हॅल्यू. एक्स ॲक्सिसची व्हॅल्यू वाय ॲक्सिस व्हॅल्यू. एक्स ॲक्सिस व्हॅल्यू वाय ॲक्सिस व्हॅल्यू. एक्स ॲक्सिस व्हॅल्यू वाय ॲक्सिस. एक्सची किंमत 10 घ्या आणि वायची किंमत 5. इथं 5 म्हणजे ह्या दोघांचा मध्यबिंदू येणार म्हणजे इथं येणार. म्हणजे 10 5 20 17 20ला 17 म्हणजे किती इथं येईल असं 17. त्याच्यानंतर 30ला किती 60 30ला 60
30ला 60, हे 30ला 60, 40ला किती आले पहा 92, 9 2 2 किती 92, आणि हे किती 40, म्हणजे इथं येईल असं हे 40, आणि 50ला किती आले पहा 100, 100 कुठे पहा इथं, हे 50ला 100 इथं आले. म्हणजे आपल्याला ग्राफ कसा काढता येईल पहा, आपला ग्राफ जो आलेला आहे तो ग्राफ आपल्याला अशा प्रकारे येईल पहा. म्हणजे इथून असा ग्राफ आलेला आहे, फक्त हे पॉईंट आणि हा पॉईंट काय करायचं असं कनेक्ट करायचं थोडासा, म्हणजे हा पॉईंट आणि हा पॉईंट असा कनेक्ट करायचा, प्रिसिडिंग ह्याच्या अगोदरचा आणि त्याच्या नंतरचा. आणि हा जो ग्राफ आहे याला म्हणायचं लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. हा आलेला आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. फक्त अप्पर लिमिट एक्स ॲक्सिसला घ्यायचे, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसला घ्यायच्या. फक्त अप्पर लिमिटला, ह्या अप्पर लिमिटला लेस दॅन फ्रिक्वेन्सी किती पाहिजे, 10ला 5, 20ला 17, 30ला 60, 40ला 92, 50ला 100 पॉईंट घ्यायचे. आणि अशा प्रकारे काय करायचं पहा, ग्राफ काढायचा. आपल्याला लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व मिळाला. म्हणजे हेच काय मिळाले पहा, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, किंवा ह्याला काय म्हणायचे ओग्यू. कोणत्या प्रकारचा ओग्यू आहे, परंतु लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वचा काय आहे, हा ओग्यू आहे. दुसरा पॉईंट आपल्याला काय विचारलाय पहा, की दुसरा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढायला सांगितलंय, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. मग मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व मध्ये काय करायचं पहा, प्रॉब्लेम हाच आहे, फक्त या ठिकाणी जे आहेत इथे तुम्ही अप्पर लिमिट जसं घेतलं होतं तसं इथं लोअर लिमिट घ्यायचं. लोअर लिमिट काय घ्यायचं इथं, लोअर लिमिट. आणि म्हणजे हा कर्व कोणता असणार आहे, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वसाठी असणार आहे. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व, किंवा त्याला आपण ओग्यू म्हणणार आहोत, ओग्यू. आता काय करायचंय पहा, इथे जे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आहेत, फ्रिक्वेन्सीज आहेत, त्याच्याऐवजी इथं काय घ्यायच्यात पहा, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घ्यायच्या. काय घ्यायचं इथं, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिसला या ठिकाणी घेणार आहोत. आणि इथं अप्पर लिमिटच्या ऐवजी लोअर लिमिट, आणि लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ऐवजी मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आणि मग ह्याच्या मार्फत आपल्याला काय मिळेल, आपल्याला पहा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व मिळेल, किंवा त्याला ओग्यू असं आपण म्हणतोय. तर काय करायचं पहा, इथं लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वच्या ऐवजी काय करायचं पहा, इथं मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचं. मोर दॅन काय क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कसा काढायचा हे तुम्हाला मी पाठीमागच्या वेळेस शिकवलेलं आहे पहा. हे जे 8 आहेत, हे 8 हे आहे तसंच लिहायचं आहे. 8 आणि 32 40, 40 आणि 43 40 40, 80 3 83, 83 आणि 10 93 2 95, आणि 95 आणि 5 किती येईल 100. आता काय सांगितलंय तुम्हाला, लोअर लिमिट घ्यायचे. लोअर लिमिट कोणते, हे 0, म्हणजे पॉईंट काय होणार 0, दुसरा पॉईंट काय होणार 100, 0 100, नंतर काय 10 95, नंतर काय येईल 20 83, नंतर काय येईल 30 40, नंतर काय येईल 40, नंतर काय येईल 8. हा ही एक्सची व्हॅल्यू आहे, हे काय वायची व्हॅल्यू. ग्राफ काढायचा, स्केल आहे तसंच घ्यायचं. इथं ऑन एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर बरोबर 10 मार्क्स, ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट किंवा 1 सेंटीमीटर बरोबर काय 10 स्टुडंट्स. आहे तसं स्केल उजव्या बाजूला या ठिकाणी आपण लिहिणार आहोत. इथे जागा मला कमी असल्यामुळे मी लिहिलेलं नाही, परंतु त्या कोपऱ्यात आपण स्केल लिहिणार आहोत. आता काय सांगितलंय पहा, 0 10, एक्स ॲक्सिस किंमत 0 असेल तर ते वाय ॲक्सिस किंमत किती 100, म्हणजे हा पॉईंट कन्सिडर झाला. दुसरा काय सांगितलंय पहा, 10 95, 10ला किती 95, 95 कुठे येईल, हे इथं येईल इथं. आणि हे 10 कुठे बघा, म्हणजे 10ची व्हॅल्यू कुठे पाहायची, ही जे 10ची व्हॅल्यू आहे या लाईनने आपण जायचं असं वरती. हे या लाईनने आपण वरती गेल्यानंतर इथं 90 आणि 5 किती 95, म्हणजे इथं पॉईंट आला. त्यानंतर काय सांगितलंय पहा, 20 83, 20ला 83, ह्या 20च्या लाईनने जायचं आणि 83च्या लाईनने. 80 आणि 3 किती येईल 83, म्हणजे इथं पॉईंट येईल आज. त्याच्यानंतर काय सांगितलंय पहा, 30 40, 30 आणि 40, हे 30च्या लाईनने 40च्या लाईनने असं आलो, म्हणजे 30च्या लाईनने कुठं आलं इथं आलो, म्हणजे इथं एक पॉईंट आला. त्यानंतर काय सांगितलंय पहा, 40 8, 40 आणि 8, 8 कुठं येईल 10च्या खाली येईल असा, 8 असा खाली येईल. म्हणजे ग्राफ कसा आलाय पहा, असा आलाय.
ह्याला काय म्हणायचं आहे, हा ओगिव आहे. काय आहे, हा ओगिव. ओगिव आहे म्हणजे हा ग्राफ आहे, परंतु ग्राफ म्हणजे काय वापरलाय पहा, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्वसाठी असणारा हा ग्राफ आहे. मग ह्याचा वापर कुठे केला जातो, तर ह्याचा मुख्य वापर क्लासचा मेडियन काढण्यासाठी वापर केला जातो. तर मेडियन कसं काढला जातो तर त्यांनी सांगितलेलं आहे, तुम्ही लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढा, मोर दॅन फ्रिक्वेन्सी कर्व काढा, त्यांचा इंटरसेक्शन जिथं होतोय तिथून डायरेक्ट काय करा, एक्स ॲक्सिसला परपेंडिक्युलर टाका, जी व्हॅल्यू तुम्हाला मिळेल तिथे तुम्हाला मेडियन मिळेल. किंवा दुसरा बी पॉईंट त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की सगळ्या फ्रिक्वेन्सीची बेरीज करा म्हटले. दुसऱ्या पद्धतीने सुद्धा आपल्याला मेडियन काढता येतो. 12 आणि 5 17 म्हणजे 8 आणि 2 10 आणि 3 13 आणि 2 15 आणि 5 20 0 ह्याच्याले 2 2 आणि 3 5 आणि 4 9 1 10 म्हणजे टोटल फ्रिक्वेन्सी 100 आल्यात. यांची किंमत आली 100, मग त्याचा हाफ करा, किती येईल 50. मग n/2 कुठे पहा, 50 कुठे पहा, इथं 50 आहे. मग 50 वरनं काय करायचं पहा, ह्या 50 वरनं इथं जायचं असं, ह्या 50 वरनं असं जायचं इथं असं, ह्या 50 वरनं असं खाली इकडं जायचं आणि इथून परपेंडिक्युलर टाकायचं असं खाली. इथं काय टाकायचं असा परपेंडिक्युलर टाकायचं. परपेंडिक्युलर टाकल्यावर अंदाजे 29 किंवा 30 व्हॅल्यू जी आहे ना, 30 व्हॅल्यू ही काय येणार आहे, मेडियन येणार आहे. काय येणार आहे या ठिकाणी, मेडियन. म्हणजे हा इथली जी व्हॅल्यू सांगते ही मेडियन दाखवते. अशा प्रकारे आपल्याला मेडियन या ठिकाणी आपल्याला काढता येते. अशा प्रकारे हा प्रॉब्लेम आपण या ठिकाणी सोडवलेला आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रॉब्लेम आपण इथे आपण सोडवणार आहोत, तो आपण या ठिकाणी पाहू, म्हणजे आपल्याला प्रॉब्लेम क्रिएट होणार नाही. हे प्रॉब्लेम ब्लॅकबोर्डवरती ऑलरेडी लिहिलेले आहेत. हा 24 नंबरचा नरेंद्र प्रकाशन निराली प्रकाशनच्या पुस्तकामधले सोडवायला सांगितलेला 25वा प्रॉब्लेम आहे. काय सांगितले, ऑप्टेन लेस दॅन क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन किंवा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, ऑप्टेन लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन अँड रिप्रेझेंट ग्राफिकली. म्हणजे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व काढायला सांगितला आहे. मग तो कर्व काढण्यासाठी काय सांगितले, क्लास काय सांगितला आहे, क्लास आणि अगोदर फ्रिक्वेन्सी. क्लास किती पहा, 100 ते 150. फ्रिक्वेन्सी किती आहे, 12. नंतर 150 ते 200, 150 ते 200, 150 ते 200ची फ्रिक्वेन्सी किती, 15. 200 ते 250, 200 to 250 फ्रिक्वेन्सी किती दिलेली, 8. 250 ते 300 फ्रिक्वेन्सी किती दिलेली पहा, 3. 300 ते 350 फ्रिक्वेन्सी किती दिलेली पहा, 1. आता काय करायचं, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायचं अगोदर. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण काढली की आपल्याला ग्राफ काढणं सोपं जाईल. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण काढू. कशी काढायची पहा, हे 12 आहे ना, 12 आहे तसंच लिहायचं. हे 12 आणि 15ची बेरीज करायची, 12 आणि 12 24. हे 5 आणि 2 किती, 7 आणि 1 आणि 1 2 म्हणजे 27 येईल. त्याच्यानंतर काय करायचं पहा, हे 27 झाले, 5 आणि 2 7, 1 आणि 1 2. नंतर 27 आणि 8 किती होईल, 35. 35 आणि 3 किती होईल, 38. 38 आणि 1 किती होईल, 38 आणि 1 39. हे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी झाल्या. आपल्याला काय काढायला सांगितले पहा, आपल्याला काय काढायला सांगितलेलं आहे, आपल्याला सांगितलं आहे ग्राफ काढा. ग्राफ कसा काढायचा तुम्हाला मी शिकवले आत्ताच. 2 ॲक्सिस कन्सिडर करायचे आपण. कोणकोणते, एक एक्स ॲक्सिस आणि दुसरा कोणता ॲक्सिस, वाय ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस आहे आणि इकडे कोणता घेऊ आपण, वाय ॲक्सिस कन्सिडर करू. हा एक्स ॲक्सिस आणि हा कोणता आहे, वाय ॲक्सिस. हा एक्स ॲक्सिस आणि हा वाय ॲक्सिस. वाय ॲक्सिसला काय घ्यायच्यात पहा, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कुठं घ्यायच्यात आपल्याला, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण वाय ॲक्सिसला घेणार आहोत आणि एक्स ॲक्सिसला काय घेणार आहोत, अप्पर लिमिट्स घ्यायचेत. काय घ्यायचेत आपल्याला, अप्पर लिमिट्स. आता अप्पर लिमिट्स कुठले आहेत पहा, 150 200 250 300 350. म्हणजे आपण काय करू पहा, इथं 100 किंवा हे 50 घेऊ, 50 मी सोपं जाईल, 50. इथे किती, 100 नंतर किती, 150 नंतर किती, 200 नंतर किती, 250 नंतर किती, 300 नंतर किती, 350 नंतर किती, 400. आणि फ्रिक्वेन्सी जास्तीत जास्त किती आहेत, 15 पर्यंत. मग आपण काय करू, 5 10 नाही, जास्तीत जास्त फ्रिक्वेन्सी 40 पर्यंत. 5 10 15 20 25 30
35 आणि हे किती 40. अशा प्रकारे फ्रिक्वेन्सी आपण घेणार आहोत. तर काय करायचं पहा, अप्पर लिमिट घ्यायला सांगितलं तुम्हाला. अप्पर लिमिट म्हणजे काय 112. म्हणजे फिगर कोणत्या कोणत्या घ्यायच्यात पहा. फिगर मी या ठिकाणी लिहितो पहा, म्हणजे आपल्याला ग्राफ काढायला सोपं जाईल. फिगर काढल्यानंतर आपल्याला ग्राफ काढायला काय होणार आहे, सोपं जाणार आहे. आता पॉईंट कोणता घ्यायचा, अप्पर लिमिट्समध्ये कोणतं घ्यायचं, 150, 150 आणि काय घ्यायचं आहे 12. दुसरा पॉईंट काय घ्यायचा 200 आणि काय घ्यायचं 27. 250 35 घ्यायचं आहे. 300 आणि काय घ्यायचं आहे पहा 38 घ्यायचं आहे. 350 आणि काय घ्यायचं आहे पहा 39 घ्यायचं आहे. आणि ग्राफ काढायचा. 150 आणि 12. 150ला 12 कुठे येते बघायचं. हे 150ची लाईन घ्यायची आणि हे 150ची लाईन, ही 150ची लाईन. 12 कुठे येईल, 10 आणि 2 12. म्हणजे इथे पॉईंट आला आहे. म्हणजे या ठिकाणी 150ची लाईनमध्ये इथं पॉईंट येतं पहा इथं. त्यानंतर काय सांगितलं 227. 200ला 27. 25 आणि 2 किती, ही 200ची लाईन, ही 200ची लाईन अशी. आणि ही 27ची लाईन म्हणजे कुठं इथून नाही अशी लाईन, ही 27ची लाईन. हे 25 आणि 2 27 आणि इथं पॉईंट आला. आणि बाकी पॉईंट काय करायचे पहा, खुडून टाकायचे असे, असे खुडून टाकायचे. त्यानंतर काय सांगितलं पहा, 200 नंतर काय 250 आणि 35. 35 कुठे येते पहा, हे 35ची लाईन अशी, ही 35ची लाईन अशी. आणि 250 कुठे पहा इथं आहे, इथं 250. इथं पॉईंट येणार आहे. आणि बाकीचं काय करायचं तर खुडून टाकायचं. बघायचं असं खुडून टाकायचं. त्याच्यानंतर कसं करायचं पहा, म्हणजे हा पॉईंट आला. त्यानंतर किती सांगितलं 300 किती 300 आणि 38. 35 आणि 3 काय 38. म्हणजे इथं ह्या लाईनने जायचं असं, ह्या लाईनने असं, ह्या लाईनने असं सरळ जायचं असं. आणि 300 कुठे बघा 300 असं, म्हणजे इथं आला आहे पॉईंट. आणि हा पॉईंट काय करायचं असं पुसून टाकायचा. त्यानंतर काय करायचं पहा, त्यानंतर पहा काय करायचं पहा, 300 नंतर किती 350 आणि 39. 39 म्हणजे काय 40च्या जवळजवळ, 40च्या कुठं खाली थोडंसं. आणि हे 350. आणि काय करायचं असा ग्राफ काढायचा असा, हे जोडायचे. हे 2 पॉईंट मात्र जोडायचे. हे काय आलेलं आहे, हा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आला. हा काय आलेला आहे, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. म्हणजे असा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व हे हा या ठिकाणी आपल्याला मिळाला. फक्त अप्पर लिमिट एक्स ॲक्सिसला, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी वाय ॲक्सिसला, कोपऱ्यामध्ये स्केल आणि अप्पर व्हॅल्यू, ही व्हॅल्यू एक्सची घ्यायची आणि ही वायची घ्यायची. कळालं. त्यानंतर काय सांगितलं पहा, आता इथं सुद्धा तसंच सांगितलं आहे की ऑप्टेन लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता 100 ते 150 व्हॅल्यू किती दिल्यात पहा. आता फक्त इथल्या व्हॅल्यू काय केल्यात त्यांनी चेंज केल्यात. काय केले पहा, 100 ते 150 किती 12. नंतर 150 ते 200 किती 15. 200 ते 250 किती 30. 250 ते 300 किती 8. 300 ते 350 किती 2. लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची आपल्या. कशा काढायच्या लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, तुम्हाला माहिती आहे लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशा काढायच्या. परत एकदा लिहितो. किती 12, 15 किती, परत 30, परत किती 8, परत किती 2, किती इथं 2. हे 12 आहे तसंच लिहायचं. 12 आणि 15 किती 5 आणि 2 27. 7 आणि 0 7 आणि 3 आणि 2 किती 5 57. 57 आणि 8 किती 7 आणि 8 65. 65 आणि 2 किती येईल 67. 12 आणि 2 आणि 5 7. 1 आणि 1 2. 7 असे 7. 3 आणि 2 5. 7 आणि 8 15. 5 आणि 1 6. 65 आणि 2 67. ह्या फ्रिक्वेन्सी आल्या. आणि काय करायचे पहा, अप्पर लिमिट्स घ्यायचे कोणते 150, 12,
म्हणजे व्हॅल्यू कुठल्या घ्यायच्या पहा, 112. नंतर किती घ्यायचं, 227. 200 नंतर किती घ्यायची, 27. नंतर काय घ्यायचं, 250 किती, 57. नंतर किती घ्यायचं आहे, 300 किती, 65. नंतर किती घ्यायचं आहे, 350. आणि किती घ्यायचं आहे पहा, 67. आणि ग्राफ काढायचा. कोपऱ्यामध्ये स्केल घ्यायचं आहे पहा. आता पहा, आता 150 आणि 12. 150ला किती, 12. 12 कुठे येईल पहा, हे 150, 10 आणि 2 12, म्हणजे 10 आणि 2 किती, 12. ही 12ची लाईन आणि ही 150ची लाईन, म्हणजे इथं पॉईंट आलेला आहे. बाकीचा पॉईंट काय करायचं, आता खुडून टाकायचं. म्हणजे आपल्याला कळालं की इथं पॉईंट आला अंदाजे. त्याच्यानंतर म्हणजे इथं पॉईंट आला, त्यानंतर काय सांगितलं आहे, 227. 200ला किती, 27. 27 म्हणजे 25 आणि 2 किती, 25 आणि 2 27. 25 आणि 2 27 आणि 200ला 27 असं इथं पॉईंट येईल. त्याच्यानंतर काय करायचं आहे पहा, म्हणजे इथं पॉईंट आला. त्याच्यानंतर किती सांगितलं आहे, 250ला 57. 250ला किती, 57. 250ला 57. मग 57 घेण्यासाठी काय करावं लागेल, वरती जावं लागेल. वरती 40, 45, 50, 55 आणि इथं किती, 60. म्हणजे इथं येईल पॉईंट 57. म्हणजे ह्या लाईनने काय करायचं, 250ला जायचं असं. हे 250ला या पॉईंट असं जायचं, तो इथं येईल. आणि त्याच्यानंतर किती सांगितलं आहे पहा, 300ला 65. 300ला कुठे किती येईल, 65. आणि अशा प्रकारे काय करायचा, ग्राफ काढायचा असा. आणि हा ग्राफ असा कसं जाणार आहे, असं वरती जाणार आहे. अप्पर लिमिट या ॲक्सिसला घ्यायचे, लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी या ॲक्सिसला घ्यायचे. कॉपऱ्यामध्ये स्केल घ्यायचं, 1 युनिट ऑन एक्स ॲक्सिस 1 युनिट बरोबर 50 आणि ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट बरोबर 5. अशा प्रकारे स्केल या ठिकाणी घ्यायचं. आणि हा लेस दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व या ठिकाणी आपण काढला. त्याच्यानंतर एक शेवटचा पॉईंट, फाइंड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह डिस्ट्रीब्युशन अँड रिप्रेझेंट ग्राफिकली. हा पॉईंट या ठिकाणी आपण आता स्टडी करू. म्हणजे आपले हा सगळे कन्सेप्ट आपले काय होतील पहा, क्लिअर होतील. काय सांगितलं आहे पहा, तुम्ही प्रॉब्लेम या ठिकाणी ऑलरेडी आता वाचतोय पहा. हे दोन्ही प्रश्न आपण या ठिकाणी सोडवलेले आहेत. आता काय सांगितलं आहे पहा, फाइंड मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे आणि तो प्रश्न आपण इथे आपण सोडवत आहे पहा. आता क्लास पहा, क्लास नंतर त्याची दिली फ्रिक्वेन्सी आणि आपण काय काढणार आहे पहा, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढायची. मोर दॅन काय, क्युम्युलेटिव्ह काय, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आपण या ठिकाणी काढणार आहोत. किती पहा, 11 ते 15. 11 ते 15 किती फ्रिक्वेन्सी, 8. 16 ते 20. 16 ते 20 मध्ये किती, 12. 21 ते किती, 25. किती, 21 ते 25, 15. 26 ते किती, 26 ते किती, 30. किती घेतलं आहे, 10. 31 ते किती, 35. किती आलेलं आहे, 5. आता मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी फक्त या ठिकाणी काढायचं पटापटा. हे किती, 5 आहे तसं घ्यायचं. 5 आणि 10 15. 15 आणि 15 30. 15 आणि 15 30. 30 आणि 12 42. 42 आणि 8 किती, 50. अशा प्रकारे काय करायचं पहा, टेबल तयार करायचा. टेबल तयार केल्यानंतर काय करायचं पहा, हे टेबलमध्ये आलेले आहेत. हे काय, अशा प्रकारे. आता इथपर्यंत तुम्हाला समजलं. आता आपल्याला ग्राफ काढायचा आहे. तर ग्राफ काढण्यासाठी काय करायचं पहा, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी ॲक्सिसला घ्यायच्या आणि लोअर लिमिट खाली घ्यायचे फक्त. इथं अप्पर लिमिटच्या ऐवजी काय घ्यायचे, फक्त लोअर लिमिट घ्यायची. लोअर लिमिट, लोअर लिमिट या ठिकाणी आपण घेणार आहोत. आणि इथं मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. तर इथं कोणता ॲक्सिस आहे, हा वाय. हा कोणता ॲक्सिस आहे, एक्स ॲक्सिस. आता काय करायचं आहे पहा, आता लोअर लिमिट कोणते आहेत पहा, 11 16 21 26 आणि 31. मग आपण असं करू, 5 10 15 20 25 30. नंतर किती, 35. नंतर फ्रिक्वेन्सी 50 पर्यंत आहेत. 10च्या हे घेऊ म्हणजे सोपं जाईल. 10 20 30 40 50 60. कॉपऱ्यामध्ये स्केल लिहायचं. ऑन एक्स ॲक्सिस 1 युनिट बरोबर
5 आणि ऑन वाय ॲक्सिस 1 युनिट बरोबर काय 10 काय असतील ते. आता काय घ्यायचं पहा, लोअर लिमिट कोणतं आहे पहा, 1150 नंतर काय 16 काय 42 नंतर किती 21 30 नंतर 26 15 आणि 31 किती 5 आणि ग्राफ काढायचा 1150. हे 11 आणि 50 कुठे पाहायचं 11 हे 11वरून असं जायचं आणि 50च्या पुढं आणि हे 11 म्हणजे इथं येईल पहा. त्यानंतर काय सांगितले पहा 16 42 16 इथं आणि 42 कुठं इथं. ही 42ची लाईन आहे अशी आणि ही 16ची लाईन आहे. ही 16ची लाईन आणि कुठं कॉन्टरसेप्ट होतो इथं. आणि बाकीचं काय करायचं पहा, बाकीचं कॅन्सल करायचं असं म्हणजे आपल्याला सोपं जाणार. त्याच्यानंतर काय सांगितले पहा 21 30 हे 21 आणि हे किती 30 ही 30ची लाईन आणि हे 21 म्हणजे इथं आलं पहा इथं 21 आणि बाकीचं काय करायचं पहा पुसून टाकायचं असं. त्याच्यानंतर काय सांगितलंय 26 15 हे 26 आणि ह्याला किती 15 म्हणजे इथं. त्याच्यानंतर काय सांगितलंय 31 5 31 आणि किती 5 इथं आणि काय करायचं असं ग्राफ काढायचा असं वरून असं खाली. ह्याला काय म्हणायचं आहे मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व किंवा मोर दॅन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कर्व किंवा काय म्हणायचं त्याला ओ घेऊ. तर आपण या ठिकाणी थांबू. लेट अस स्टॉप हेअर. आपले सगळे कन्सेप्ट या ठिकाणी क्लिअर झालेले आहेत.